दर्शनाला जाऊ, मित्रा चल जोडीन दर्शनाला जाऊ, वरवडे गावच्या राजाला पाहू, वरवडे गावच्या राजाला पाहू, तुळशीच्या माळा चरणावरती वाहू, तुळशीच्या माळा चरणावरती वाहू, वरवडे गावच्या राजाला पाहू, वरवडे गावच्या राजाला पाहू। तर मंडळी चला, आम्ही चाललोय वरवडे गावचा राजाच्या दर्शनाला चाललोय आणि आपल्या सोबत आहेत आपले मित्र मुकेश धावडे पाटे। नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। तर मंडळी, आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि या आषाढी एकादशी निमित्त वरवडे गावच्या खारवीवाड्यामध्ये विठ्ठल रखुमाईचं सुंदर असं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी दरवर्षी आषाढी एकादशी असेल किंवा कार्तिकी एकादशी असेल, सुंदर असा उत्सव त्या ठिकाणी संपन्न होत असतो। तर आज पण तो उत्सव संपन्न होतोय आणि आता आम्ही चाललोय त्या उत्सवाला। सकाळपासून या उत्सवाला सुरुवात झाली खऱ्या अर्थाने। सकाळी विठू माऊलीची पूजा अर्चा, त्यानंतर काकड आरती झाल्या, त्यानंतर स्थानिक भजनं होती। दुपार 17 मध्ये विठू माऊलीच्या पालखीचं मिरवणूक असणार आहे। तर मंडळी, ही मिरवणूक कशी असेल हे मी तुम्हाला दाखवेनच आणि त्याचबरोबर विठू माऊलीचं दर्शन देखील घडवण्याचा प्रयत्न आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि मंडळी, सध्या कोकणात जोरात पाऊस पडतोय, 4-5 दिवस आठवडाभर धुमशान झालेला आहे आणि समुद्र पण पाहताय तुम्ही इकडे खवळलेला आहे। आता आम्ही आहोत तिवरी बंदरला। तिवरी बंदर इथून वरवडे अगदी जवळ आहे। तर चला जाऊया आणि जाता जाता तुम्हाला पुन्हा एकदा 2 शब्द सुंदर असे सुचले की ऐकवतो। रत्नागिरी तालुक्यात वरवडे गावात मंदिर विठ्ठलाचं छान, खारवी वाड्यात रत्नागिरी तालुक्यात वरवडे गावात मंदिर विठ्ठलाचं छान, खारवी वाड्यात चला दर्शनाला जाऊ, विठ्ठल डोळे भरूनी पाहू, चला दर्शनाला जाऊ, विठ्ठल डोळे भरूनी पाहू। तर मंडळी, चला दर्शनाला जाऊया आणि विठू माऊलीचं दर्शन घेऊया। चला, झालं की सांग तुझं। यंदा यावं तुझं नाव, यंदा यावं तुझं नाव। बस सकाळी नाही, हा काढ्यात घातली होती गाडी, पाहून जात नाही तिथे। तर मंडळी नमस्कार, आपण पोहोचलोय वरवडे गावच्या खारवीवाड्यात आणि इथे बघताय तुम्ही राधाकृष्ण मंदिर आहे आणि विठ्ठल रखुमाई मंदिर जरा तिकडे खालच्या बाजूला आहे। तर आपल्याला ह्या गल्लीतून जायचं आहे। तर चला जाऊया, आपल्यासोबत मुकेश आहे आणि आता थोड्याच वेळात पालखी बाहेर पडेल आणि तो रम्य सोहळा तुम्हाला देखील मी दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर चला मंडळी, जाऊया आणि ह्या पालखी मिरवणुकीचा आनंद घेऊया। तर मंडळी बघताय तुम्ही इकडे सुंदर अशी सजावट, पताका लावलेले आहेत या मार्गावरती आणि याच मार्गाने मिरवणूक मंदिरामध्ये
जाणार आहे. तर अजून मिरवणूक काय बाहेर पडले नाही. तर आता आम्ही चाललोय मंदिरात, दर्शन घेऊया आणि त्यानंतर मिरवणूक कशी असेल ते बघूया. आणि मिरवणुकीमध्ये आपण देखील सामील होऊन विठ्ठल नामाचा गजर करूया. चला. मंडळी, मिरवणुकीला सुरुवात झाली. मंदिरातून पालखी बाहेर पडले आणि आता गेले खाली, एकदम खालती टोकाला गेले पालखी आणि तिकडून पुन्हा फिरेल. ती जाईल मग वरवड्याच्या नाक्यावरती, म्हणजे ज्या ठिकाणी बस थांबते तिकडे. तर असा हा सगळा पालखीचा भव्य दिवस सोहळा तुम्हाला बघायला भेटेल. आणि मुकेश आपल्यासोबत आहे आणि मित्रांनो छानपैकी आपल्याला टोपी पण भेटले. तर चला आता पुन्हा जाऊया मिरवणुकीमध्ये आणि या मिरवणुकीचा आनंद घेऊया. मिरवणुकीला ढोल पथक आहे, गणपतीपुळ्यातलं श्री चंडिका देवी ढोल पथक, त्यांचं सुंदर असं ढोलवादन असणार आहे आणि तुम्हाला ते बघायला भेटेल. तर चला आता पुन्हा जाऊया आपण मिरवणुकीत. आणि हे बघा ढोल पथकातले वादक इकडे आलेले आहेत. तर जाऊया आता, बघूया मिरवणुकीचा सोहळा.
नमस्कार. आज आषाढी एकादशी आणि त्या निमित्ताने आपण वरवड्यात गेलो होतो खारवीवाड्यामध्ये विठ्ठल रखुमाई मंदिरात. तिथे दर्शनाचा लाभ घेतला आणि त्यानंतर मिरवणूक सुरू झाली. तर अतिशय सुंदर अशी मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात विठ्ठल नामाचा गजर करत ती मिरवणूक पुढे पुढे सरकत होती. आणि मित्रांनो, मिरवणूक चालू असताना अचानक पावसाने कहर केला, म्हणजे पावसाची सर आली. पण पाऊस जरी लागत होता तरी देखील कोणी सुद्धा मिरवणुकीतून बाहेर पडलं नाही. सर्वजण बेफान होऊन बेधुंदपणे त्या मिरवणुकीमध्ये नाचत होते, हरिनामाचा गजर करत होते. म्हणजे सर्वजण या आषाढी एकादशीचा आनंद लुटत होते. अतिशय सुंदर असा रम्य सोहळा मला त्या खारवडीमध्ये बघायला भेटला आणि तुम्हाला देखील तो दाखवता आला. तर मी दरवर्षी जातो मित्रांनो, यंदाही वर्षी जाऊन आलो आहे आणि व्हिडिओ तुम्हालाच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला याची कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा पुढच्या अशाच एका आगळ्या वेगळ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा कोकणवारी, आपल्या कोकणातली अशीच मजा सारी. तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.